नमस्कार श्रोत्यांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. मागच्या भागामध्ये पुरू आणि शर्मिष्ठेला नगराबाहेर सोडले. त्यांची सुटका तळघरातून कशी केली या भागामध्ये आपण पाहूया. ययाती महाराजांनी शर्मिष्ठा आणि पुरूची सुटका तळघरातून कोण्या पद्धतीने केली आणि तिला नगराबाहेर कसे सोडले हे आपण आजच्या भागामध्ये पाहू. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा. देवयानीचे पहिले नृत्य संपले. गौरवदर्शक टाळ्यांचा कडकडाट झाला. तो थांबला न थांबला, तोच मेघांचा गडगडाट ऐकू येऊ लागला. देवयानी आणि मी राजवाड्यातून नृत्यशाळेकडे आलो तेव्हाच आकाश काळाकुट्ट ढगांनी भरून गेले होते. देवयानीच्या मनातही तितक्याच काळाकुट्ट विचारांचे थैमान सुरू असावे. शर्मिष्ठेला तुझी नृत्य पाहण्यासाठी ठेवून का घेतलं नाहीस असे मी तिला विचारले. ती हसत म्हणाली, मी फार आग्रह केला तिला, पण तिला बरं वाटत नव्हतं म्हणून ती संध्याकाळीच अशोकवनात परत गेली. पण माझा संशय मला गप्प बसू देईना. देवयानीच्या डोळ्यात कसला तरी आसुरी आनंद चमकत होता, काळाकुट्ट ढगांतून चमकणाऱ्या विजेसारखा. मी वाधवाच्या कानात कुजबुजलो. तो रथ घेऊन अशोकवनात जाऊन आला. शर्मिष्ठेच्या विश्वासू दासीकडे त्याने चौकशी केली. ती अजून परतली नव्हती. देवयानीच्या मनात काहीतरी काळेबेरे आले आहे. ती कपटाने शर्मिष्ठेला नाहीशी करू पाहत आहे अशी माझी खात्री झाली. मी विचार करून लागलो, तिनं कुठं बरं लपवून ठेवलं असेल तिला. एकदम राजवाड्यातले ते भुयार आईने अलकेला विष देऊन जिथे ठेवले होते ते भुयार मला आठवले. प्रत्येक महाराणीला या भुयाराची परंपरेने माहिती मिळत असावी. शर्मिष्ठेची सुटका कशी करावी. देवयानीचे वसंत नृत्य सुरू होत होते. राजधानीत आलेल्या काही मोठमोठ्या कलावंतांनी तिच्या नृत्य कौशल्याची कीर्ती कर्णोपकर्णी ऐकली होती. राक्षस राज्यात ही मंडळी गेली तेव्हा तर गुरुकन्या देवयानी इथं असती तर तुमच्यातल्या नर्तक नर्तिकांना तिच्यापुढे नृत्य करण्याचा धीरसुद्धा झाला नसता असे खुद्द ऋषभपर्वा महाराज म्हणाले होते. साहजिकच सर्वांना देवयानींची नृत्यकला डोळे भरून पाहण्याची इच्छा होती. माझा अभ्यास आता सुटला आहे असे सांगून तिने प्रथम पुष्कळ आढेवेढे घेतले. पण शेवटी तिचा अहंकार जागृत झाला. रात्रीचा 3रा प्रहर होईपर्यंत देवयानी नृत्यशाळेत असणार हे आता उघड होते. समोर सुरू असलेले वसंत नृत्य करताना देवयानी किती सुंदर, किती कोमल, किती निष्पाप दिसत होती. पण याच वेळी तिच्या अंतरंगात केवढी क्रूर स्त्री आपल्या भीषण कल्पना तांडवात निमग्न झाली असेल. माणूस हा देव आणि राक्षस यांचा किती विचित्र संकर आहे. वसंताच्या पहिल्या स्पर्शाबरोबर पालवणारी, मग फुलणारी, मग आपल्याच सुगंधाच्या धुंदीने बेभान होऊन वसंत वायूबरोबर नाचू लागणारी लतिका देवयानीने उत्तम रीतीने आपल्या नृत्यातून प्रकट केली. तिच्या पैजणांची छुमछुम कोकिळ कुजनासारखी वाटत होती. शेवटी ती लता जवळच्या वृक्षाला मिठी मारून त्याच्या खांद्यावर मान ठेवते आणि प्रणयाच्या ब्रह्मानंदात शांतपणे झोपी जाते. हे तिने किती नाजूकपणाने सूचित केले. माणसातला कलावंत त्याच्यापेक्षा अधिक निराळा असतो का. वसंत नृत्यातून प्रणय भावनेचे विविध रंग प्रकट करताना देवयानी कशी धुंद होऊन गेली होती. ती देवयानी राहिली नव्हती, अंतर्बाह्य ती प्रणयिनी झाली होती. पण तिचे हे मृदुमधुर रूप मी कधीच पाहिले नव्हते. एकांतातल्या परम सुखाच्या क्षणी ती दुसराच कसला तरी विचार करीत आहे असे वाटे. तिच्या आलिंगनात शर्मिष्ठेच्या उत्कटतेचा अनुभव मला क्वचितच आला असेल. चुंबन देताना देखील ती माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवीत आहे असे माझ्या मनात येईल. कलावंत म्हणून ती प्रणयिनी होऊ शकत होती, पण पत्नीच्या भूमिकेवरून प्रणयिनी होणे तिला कधीच साधले नाही. असे का व्हावे बरे. का माणसाने एकरूप असूच नये असा त्याला नियतीचा शाप आहे. त्याचे मन दुभंगलेले नसेल तर तो दुःखी होणार नाही म्हणून ब्रह्मदेवानेच हा शाप त्याच्या ललाटी लिहून ठेवला आहे काय. वसंत नृत्यातून
ती उमाचरित हे नृत्य करून दाखविणार होती. त्यात दक्षयज्ञातल्या सतीपासून भिल्लीन बनून रागावून निघून गेलेल्या शंकराला भुलविणाऱ्या पार्वतीपर्यंत अनेक दर्शने होती. त्या सर्व प्रसंगांची नृत्ये ती करून दाखवणार होती. मी आत गेलो. वसंत नृत्य अतिशय सुंदर झाल्याचे देवयानीला सांगितले. ती नुसती हसली, एखाद्या निरागस बालिकेसारखी. ती यावेळी कलेच्या जगात होती, कलावंताच्या धुंदीत होती. मी हळूच नृत्य शाळेबाहेर आलो. माधवाला मी आधीच बाहेर पाठवले होते. तो रथ घेऊन उभा होताच त्याने मला राजवाड्यावर सोडले. लगेच तो अशोकवनाकडे निघून गेला. देवयानीच्या वृद्ध दासीची मी मूठ दाबली. तिचे तोंड उघडले. माझा तर्क बरोबर होता. शर्मिष्ठा तळघरातच होती. नुसती शर्मिष्ठाच नव्हे, पुरूही. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. देवयानी म्हाताऱ्या दासीला डोळ्यात तेल घालून महालावर नजर ठेवायला सांगून गेली होती. राजवाड्याच्या द्वाररक्षकांना जाताना ती काही बजावून गेली होती, असेही ती दासी म्हणाली. पायऱ्या उतरून तळघराकडे जाताना माझी छाती धडधड करीत होती. याच जागी आईने अलकेला विष देऊन जगातून नाहीसे केले होते. आता त्याच जागी देवयानी शर्मिष्ठेचा प्राण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अलका, ती गोड सोनेरी केसांची निष्पाप मुलगी, माझ्या पायीनी आता विचार करायला वेळ नव्हता. पळणारे प्रत्येक पळ जीवन आणि मरण यांच्या सीमारेषेंवरून धावत होते. शर्मिष्ठेला तळघरातून काढून घाईघाईने भुयाराच्या वाटेने मी अशोकवनाकडे नेले. भुयाराच्या अगदी वरच्या पायरीवर उभे राहून शर्मिष्ठेला निरोप देताना माझ्या हृदयाचे तुकडे झाले. वाटले काळाला हात जोडून प्रार्थना करावी, थांब, थोडा थांब, अशी घाई करू नकोस. या निष्पाप अभागिनीकडे पहा, या निरागस अर्भकाकडे पहा. पण काळ कुणासाठी थांबला नाही. शर्मिष्ठेला जवळ ओढून घट्ट घट्ट बाहुपाशात लपेटून टाकावे, ज्या आलिंगनाचा दोघांनाही कधी विसर पडणार नाही असे आलिंगन तिला द्यावे आणि ज्या चुंबनाची स्मृती मृत्यूच्या क्षणीही आम्हाला आनंदाने पुलकित करील असे तिचे चुंबन घ्यावे, या इच्छेने मी व्याकुळ होऊन गेलो. आणि ते अजाण अर्भक, पोरा, मागच्या जन्मी असे काय पाप केले होतेस म्हणून सम्राटाच्या पोटी येऊन एखाद्या गुन्हेगाराच्या मुलाचे निराधार आयुष्य तुझ्या वाट्याला यावे? तुझ्या हातावर चक्रवर्ती पदाची चिन्हे आहेत म्हणून आज संध्याकाळी ज्योतिष्याने सांगितले आणि त्यानंतर अवघ्या 2 प्रहरांच्या आतच एखाद्या भनंग भिकाऱ्याच्या पोराप्रमाणे तुला नगराबाहेर पाठवावे लागत आहे. पुरूला एकदा जवळ घ्यावे असे मला फार फार वाटले, पण त्याला जवळ घेतल्यावर पुन्हा दूर करणे कसे शक्य होते. मन घट्ट करून मी शर्मिष्ठेला निरोप दिला, तोंडाने नाही, ओठांनी, डोळ्यांनी, अश्रूंनी. नृत्यशाळेत परत येताना एक सुंदर रत्नमाला घेऊन मी आलो. तेव्हा देवयानीचे भिल्लिनीचे नृत्य चालले होते. सर्व प्रेक्षक रंगून गेले होते. भिल्लीन कटाक्षांनी शंकराला क्षणोक्षणी विध्व करीत होती. मोहक हालचालींनी उन्मादित करीत होती. त्याने थोडीशी लगट केली की गोड गिरकी घेत तिच्यापासून दूर जात होती. प्रियकराला खेळविण्याचे आणि सुखविण्याचे सर्व प्रकार देवयानीला अवगत होते, पण ते कलावंत म्हणून माझ्याशी हे खेळ ती कधीच खेळली नाही. का? असे का व्हावे? नृत्य संपल्यावर देवयानीला विसावा मिळावा म्हणून मध्ये इतरांची नृत्य झाली. शेवटी देवयानीचे वर्षानृत्य सुरू झाले. वसंत नृत्यात मुग्ध प्रणयाचा आविष्कार होता. या नृत्यात उन्मत्त प्रणय प्रकट करायचा होता, पण देवयानीचे हे नृत्य सुद्धा सुरेख ठरले. पुन्हा तेच कोडे माझ्या पुढे उभे राहिले. देवयानीचा हा सारा उन्माद एकांतात कुठे जातो? झुळझुळते पाणी गोठून जावे तशी ती माझ्या बाहुपाशात भावना शून्य होते. असे का व्हावे? नृत्याला रंग चढला होता, पण मी मात्र त्यात रंगू शकलो नाही. माझे सारे लक्ष माधवाच्या वाटेकडे लागून राहिले होते. तो अजून कसा परत आला नाही? त्याचा रथ कुणी अडवला असेल काय? ते शक्य नाही. राजमुद्रा त्याच्याजवळ आहे.
मग त्याला परत यायला इतका उशीर का व्हावा? कदाचित रथातून उतरताना शर्मिष्ठा रडू लागली असेल. हळव्या मनाचा माधव तो तिची समजूत घालीत बसला असेल. कदाचित तो तिला परत घेऊन येईल. तसे झाले तर देवयानीसारख्या चंडिकेच्या हातून तिची सुटका करण्याकरिता केलेले सारे प्रयत्न वाया जातील. एका सेवकाने हळूच नृत्य शाळेकडे येऊन राजमुद्रा माझ्या हातात दिली. नगराबाहेर दूर त्या पडक्या देवळापाशी. माधव शर्मिष्ठेला सोडून परत आला हे उघड झाले. माझे मन थोडे स्थिर झाले. वर्षा नृत्य संपले. साऱ्या कलावंत प्रेक्षकांतून गौरवदर्शक टाळ्यांचा कडकडाट झाला. देवयानी सर्वांना अभिवादनपूर्वक अभिवादन करीत होती. इतक्यात मी उठलो आणि तिच्या गळ्यात रत्नमाळ घालीत कलावंतांना उद्देशून म्हणालो, हे पतीनं केलेलं पत्नीचं कौतुक नाही. हा एका सामान्य रसिकानं एका असामान्य कलावंताला दिलेला लहानसा नजराणा आहे. सारी नृत्यशाळा हास्ययुक्त टाळ्यांनी आणि आनंद कल्लोळांनी कितीतरी वेळ अनादित झाली. दुसऱ्या दिवशी देवयानी फार उशिरा उठली. ती अगदी गळून गेली होती. रात्रीच्या नृत्याचा तिच्यावर फार ताण पडला होता. ती सारी प्रसाधने आटपून माझ्या महालात आली. मग खिडकीतून बाहेर डोकावून पाहत ती म्हणाली, मोठी सुंदर सकाळ आहे, पाहावं तरी. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. ती हसत मला म्हणाली, रात्री महाराजांनी ती रत्नमाळ माझ्या गळ्यात घातली ना, तेव्हा असा आनंद झाला मला. पण खरं सांगू, त्या रत्नमाळेनं काही माझं समाधान झालं नाही. तू हस्तिनापूरची महाराणी आहेस. कुबेरापाशी असलेल्या अलंकार सुद्धा तुला मिळू शकेल. तसलं काही नकोय मला. पुन्हा बागेत उमललेल्या फुलांकडे टक लावून पाहत ती म्हणाली, बायकांचं मन पुरुषांना कळत नाही हेच खरं. त्यांनी ते उघड करून दाखवावं, मग तरी ते कळेल की नाही. मोठे मोहक स्मित करून ती म्हणाली, माझी एक इच्छा आहे. सांग ना, बागेत किती किती सुंदर फुलं लागली आहेत. त्यातली महाराजांना आवडतील ती त्यांनी खुडावीत. खूप खूप. मी त्या फुलांची वेणी करीन, हार गुंफीन. ती वेणी महाराजांनी स्वतः माझ्या केसात माळावी. तो हार मी स्वतः महाराजांच्या गळ्यात घालीन. पोरकट आहे ही माझी इच्छा. पण ती मला बाहेर का घालवीत आहे हे मला कळले. मनातल्या मनात हसत मी खाली बागेत गेलो. पुष्कळ फुले खुडली. बराच वेळ झाला तरी देवयानी बागेत आली नाही. उन्हे तापू लागली. मी परत महालात आलो. देवयानी तिथे नव्हती. त्या म्हाताऱ्या दासीला आपल्या महालात नेऊन दारे लावून ती बसली होती. राजवाड्यातल्या इतर दासी नावाला आपली कामे करीत होत्या, पण त्यांचे सारे लक्ष देवयानीच्या महालाच्या बंद दाराकडे होते. हे उघड उघड दिसत होते. वादळी पावसाला भिवून चिमण्या अंग चोरून कुठेतरी आसरा शोधतात ना, साऱ्या दासींचे डोळे तसे दिसत होते. तिसऱ्या प्रहरी देवयानी माझ्या महालात आली. तिचा चेहरा पार उतरून गेला होता. तिने एकदम तुटकपणाने मला विचारले, काल नृत्य शाळेतून महाराज मध्येच राजवाड्यात आले होते? हो. ते का? तुझं वसंत नृत्य पाहिल्यावर ती रत्नमाळेची कल्पना मला सुचली. माझ्या मुद्रेकडे बारकाईने पाहत ती म्हणाली, शर्मिष्ठा नाहीशी झाली हे महाराजांना कळलं का? शर्मिष्ठा नाहीशी झाली? कशी? अशोक वनातून पळून गेली ती. कुठं गेली ती? पळून जाणारं माणूस आपण कुठं जातो हे सांगून जात नाही. देवयानीचा डाव तिच्यावर उलटला होता. छे, मी उलटविला होता. विजयाचा उन्माद मध्यापेक्षाही विलक्षण असतो. संध्याकाळपर्यंत मी त्या धुंदीत होतो. कुठे गेलो नाही. माधवाकडे सुद्धा काही केले नाही. पण तिचा पराभव केल्याचा आनंद किती क्षणभंगूर आहे हे 4 प्रहरानंतर मला कळून चुकले. दिवस मावळला. रात्र पडू लागली. आजची रात्र कालच्यासारखी वादळी नव्हती. तिने इतका चंडिकेची भूमिका पूर्णपणे बदलली होती. एखाद्या मुग्ध प्रणयिनीप्रमाणे सलज्ज वृत्तींनी ती आकाशाच्या रंगमहलात प्रवेश करीत होती. मंदिरात येता जाता ही सुंदर रजनी एक एक रत्नदीप लावित होती.
प्रत्येक चांदणीबरोबर शर्मिष्ठेची एक एक आठवण माझ्या मनात फुलू लागली. हा हा म्हणता मन अनेक मधुर उन्मादक स्मृतींनी गजबजून गेले. त्या आठवणी मनाला सुखवीत होत्या, मनाला दुखवीत होत्या. काही वेळाने त्याचे काटेच अधिक बोचू लागले. मध्यरात्र झाली तरी मंचकावरल्या मृदू शय्येवर मी तळमळतच पडलो होतो. काही केल्या त्या आठवणी माझ्या पाठ सोडीनात. मधाचे पोळे काढणाऱ्या माणसाला दंश करून मधमाशा पुरेपूर करून सोडतात ना, तशी त्या स्मृतींनी माझी स्थिती केली. काल रात्री शर्मिष्ठेची सुटका करताना आपण मोठे शतकृत्य करीत आहो या गोड भ्रमात मी होतो. तो भ्रम आता पार लोप पावला. कालची रात्र पुन्हा पुन्हा माझ्या मनाला दंश करीत विचारित होती. तिला बाहुपाशात घेताना तुला ब्रह्मानंद होत होता. ती शर्मिष्ठा यावेळी कुठं आहे? तू महालातल्या मंचकावर आहेस, पण ती बघ निर्दया, थोडी कल्पना करून बघ. पहा निष्ठुरा, डोळे उघडून पहा. एक निर्जन माळावर ती अभागीन धरणीवर झोपली आहे. तुझ्या अंतःकरणा इतक्या कठोर असलेल्या दगडाची उशी करून ती दुर्दैवी प्रणयिनी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या उशीला ती अश्रूंनी न्हाऊ घालीत आहे. माझी ना, माझी ना म्हणून आपल्याला हृदयाशी कवटाळून धरणाऱ्या प्रियकराचं मन आपल्याला वादळात वाऱ्यावर सोडताना द्रवलं नाही. मग या पाषाणाला कसा पाझर फुटणार, तो कसा मऊ होणार, असं ती आपलं समाधान करून घेत आहे. ज्यांची असंख्य ज्वलंत चुंबनं घेऊन तुझी तृप्ती घेत होतास, ते तिचे नाजूक ओठ आणि कोमल गाल आता अंगाला झोंबणाऱ्या चावणाऱ्या वाऱ्यांचं खेळणं होऊन बसले आहेत. पहा निर्घृणा, नीट डोळे उघडून पहा. पुरूला थंडी बाधू नये म्हणून, त्याला आपली सारी सारी ऊब मिळावी म्हणून ती कशी धडपडत आहे. आणि तू इथं आपल्या महालात परांच्या शय्येवर पडला आहेस. हेच का तुझं शर्मिष्ठेवरील प्रेम? हेच का तुझं पुरूविषयीचं वात्सल्य? तुझ्या जागी कच असता तर काल रात्रीच्या वादळात स्वतः रथ हाकीत शर्मिष्ठेला घेऊन तो हसत हिमालयाकडे निघून गेला असता. तुझ्या जागी कच असता तर किती विचित्र कल्पना होती ही. कच आणि ययाती, किती विचित्र तुलना होती ही. पण तुलनेमुळे कचाच्या अनेक आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. अंगिरस ऋषींच्या आश्रमातली ती आमची पहिली भेट. मी त्या सुंदर पाखरावर बाण सोडणार होतो, पण कचाने मला तो सोडू दिला नाही. मी म्हटले, त्या पाखराचे रंग फार आवडले आहेत मला. त्याने उत्तर दिले, मोठा रसिक दिसतोयस तू. पण ज्यानं तुला रसिकता दिली त्यानंच त्या पाखराला जीव दिला आहे हे विसरू नकोस. माझा पुरू, ते सुद्धा असेच एक निष्पाप चिमणे सुंदर पाखरू होते. पण काल रात्री त्याला मी, आश्रमातली ती चिमुरडी पोरगी, कचावर भारी जीव होता तिचा. अर्धवट उमललेली एक कळी खुडून कचाला द्यायला निघाली ती, पण कचाने ती तिला खुडू दिली नाही. तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला होता, बाळ, तुझी ही सुंदर भेट मला पोचली, पण ती तिथंच वेलीवर राहू दे, तिथंच उमलू दे. मी प्रत्येक दिवशी इथं येईन, तिच्याशी बोलेन, मग झालं ना. माझी क्षमा. ती सुद्धा अशीच एक सुगंधी गोजीरवाणी अर्धवट उमललेली कळी नव्हती का? काल रात्री तिला मी अतिशय अस्वस्थ होऊन गेलो. थोडे मद्य घेऊन बरे वाटेल म्हणून ते घेतले. शरीराला थोडा आराम वाटला. मन किंचित शांत झाले. हळूहळू माझा डोळा लागला, पण तो लगेच लागला नसता तर बरे झाले असते असे वाटण्याइतके एक विलक्षण स्वप्न मला पडले. अंधारात सर्पदंश झाल्याच्या जाणीवेने मनुष्याने ताडकन उठावे तसा ते स्वप्न पाहता पाहता मी मंचकावरून उठून बसलो. पाहता पाहता असे मी म्हटले, पण त्या स्वप्नात पाहण्यासारखे काहीच नव्हते. फक्त 2 आवाज ऐकू येत होते मला त्या स्वप्नात. पहिला होता तो चटकन मी ओळखला. दुसरा कुणाचा होता ते शेवटपर्यंत मला नीट कळले नाही. क्षणभर तो अंगिरसांच्या आश्रमातल्या कचाचा वाटे.
क्षणात तो अरण्यात मध्यरात्री भेटलेल्या यतीचा आहे असा भास होई. मग मनात येई, छे, हा दुसरा आवाजही माझाच आहे, पण पहिल्यापेक्षा तो अगदी निराळा आहे, फार कठोर आहे. हा दुसरा ययाती पहिल्याला विचारित होता, शर्मिष्ठेवर तुझं प्रेम होतं? खरंखुरं प्रेम होतं? पहिल्या ययातीने मोठ्या दिमाखाने हसत उत्तर दिले, यात काय संशय? तिच्यावर माझं प्रेम नसतं तर तिची तळघरातून सुटका करण्यासाठी मी काल रात्री साहस केलं? ते कधीच केलं नसतं. तू तिच्याबरोबर राणावनात निघून गेला असतास तर या म्हणण्यात काही अर्थ होता. तुझ्यासाठी शर्मिष्ठेनं काय केलं नाही? बोल. आपलं सर्वस्व तिनं तुला दिलं. तुझ्या पायांची धूळ फुलं म्हणून तिनं मस्तकी धारण केली आणि तू? तिच्यासाठी या राज्याचा त्याग करणं हे तुझं कर्तव्य होतं. प्रेम म्हणजे माणसाला घटका अर्ध्या घटका देहभान विसरायला लावणारं शरीरसुख नव्हे. प्रेम म्हणजे प्रिय व्यक्तीवरून आपले प्राण हसतमुखानं ओवाळून टाकणारी मनाची उत्कटता. उठ, अजून उठ. आत्ताच्या आत्ता राजवाडा सोड. शर्मिष्ठेचा शोध करायला लाग. तिला शोधून काढ. तिला घेऊन इथं ये. देवयानी समोर तिला उभी कर आणि देवयानीला सांग, माणसाच्या अंतरंगाला ज्या प्रेमाची भूक लागलेली असते ते हिनं मला दिलं आहे. माझी आवडती राणी म्हणून ती या राजवाड्यात राहील. अशक्य, अगदी अशक्य आहे हे. देवयानीला सांगायचं धैर्य माझ्या अंगी नाही. तिचा मत्सरी स्वभाव, तिचा तापट बाप, हे अशक्य आहे. वादळ घोंगावत असताना, मुसळधार पाऊस कोसळत असताना, भयान भविष्याची काडी मात्र काळजी न करता जे धास्त्य शर्मिष्ठा प्रकट करू शकते ते तुला? बस कर. भ्याड, स्वार्थी लंपट हे शब्द नव्हते, घणाचे घाव होते. त्यांचा आघात मला असह्य झाला. मी धडपडत उठून बसलो. ती रात्र मी तळमळत काढली. पुन्हा पुन्हा वाटे मनसोक्त मद्य प्यावे, मनाच्या नांग्या या रुचिकदंशांच्या वेदना विसरून जावे. या दुःखावर औषधे दोनच, मदिरा आणि मदिराक्षी. पण माझे मद्यपान सकाळी देवयानीच्या लक्षात आले तर? ती आधीच चिडलेली आहे, त्या आगीत तेल पडेल तर? किती कष्टाने मी माझे मन आवरले. सकाळी देवयानी आली. ती एक अत्यंत अशुभ वार्ता घेऊनच. माधवाची प्रकृती काल रात्री बिघडली होती. त्याला खूप ताप भरला होता. एवढे बोलून ती थांबली आणि माझ्याकडे रोखून पाहू लागली. मग ती खुदकन हसली आणि म्हणाली, तुमच्या या मित्राला इतका ताप यायचं कारण ठाऊक आहे का? नाही बुवा. परवा रात्री तो माझ्याबरोबर तुझी नृत्य पाहायला आला होता. मध्येच तो उठून गेला. बाहेर मोठं वादळ सुरू होतं. तो कुठं गेला हे मला कळेना, म्हणून मी स्वतः उठून त्याला शोधायला गेलो, पण तो कुठंच दिसला नाही मला. महाराजांना तो दिसणार कसा? स्वारी गेली होती कुठल्या तरी स्वर्गाच्या स्वारीवर. रात्री खूप उशिरा घरी परत आला म्हणे, अगदी ओलाचिंब होऊन. पावसात भिजत कुठं लोळत पडला होता दारू पिऊन, देव जाणे. राजवैद्यांना तत्काळ माधवाकडे पाठविण्याची मी व्यवस्था केली. 2 घटकात मीही तिकडे जायला निघालो. मात्र रथात बसताना मन अगदी उदास झाले होते. जीवन काय केवळ सुखदुःखांच्या लपंडावाचा खेळ आहे? माधवाचे घर दिसू लागले. रथाची गती मंदावली. मी युवराज होतो तेव्हा असाच एकदा अस्वस्थ मनस्थितीत माधवाबरोबर इथे आलो होतो. तो प्रसंग मला आठवला. माधवाची चिमुरडी पुतणी तारका, तिने त्या दिवशी माझ्या मनात केवढा दिलासा दिला होता. तिचे ते गोड गोड बोलणे माझ्या कानात गुंजारव करून लागले. युवलाज म्हणजे चमत्काल कलायला हे काय देवबाप्पा आहेत? युवलाज, तुमचा एक घोला मला द्याल? अहो युवलाज, माझ्या भावलीचा नवला व्हाल काय तुम्ही? रथ थांबला. दारात एक मुलगी उभी होती. होय, तारकाच होती ती. पण ती किती मोठी दिसू लागली होती. आता ती मुकी कळी राहिली नव्हती. उमलू लागलेल्या कळीसारखी दिसत होती ती.
मला पाहताच ती लाजली, खाली पाहू लागली. बाळपणीच्या मोकळेपणाने धावता धावता ती यौवनाच्या उंबरठ्यापाशी आली होती. त्या उंबरठ्याला अडखळली होती. क्षणाभराने तिने वर पाहिले. तिचे ते मोहक डोळे, शुक्राच्या 2 चांदण्यांजवळजवळ पाहिल्याचा आनंद मला झाला होता. ती झरकण वळली आणि आत गेली. माधवाच्या खोलीत पाऊल टाकताच तिच्या लगबगीचे कारण माझ्या लक्षात आले. माझ्यासाठी तिने सुंदर आसन मांडून ठेवले होते. माधव एखाद्या माशासारखा तळमळत होता. त्याची नाडी हातात घेऊन राजवैद्य बसले होते. त्यांनी माझ्याकडे निराश दृष्टीने पाहिले. मी चरकलो. इतक्यात एक तरुणी चाटण घेऊन आत आली. तिचा चेहरा मला दिसला नाही. वैद्यबुवांच्या मदतीने ते चाटण माधवाला चाटवून लागली. मी तिला पाठमोरी पाहिली, ओनवी झालेली पाहिली, उकिडवी बसलेली पाहिली. तिच्या शरीराच्या साऱ्या हालचाली पाहिल्या. ही स्त्री आपल्या ओळखीची आहे असे मला वाटू लागले. माधवाच्या घरात तर एवढी तरुण स्त्री कुणीच नव्हती. माधवाची आई वृद्ध झाली होती. तारकीची आई कधीच मृत्यू पावली होती. माधवाला भ्रम झाला होता. तो मध्येच कण्हत कण्हत म्हणाला, महाराणी महाराणी. ती स्त्री हळूच त्याला सांगू लागली, महाराज आले आहेत, महाराणी नाहीत. त्या स्त्रीने त्याच्या कपाळावरील औषधी पाण्याची पट्टी बदलली आणि घरात जाण्याकरिता ती वळली. आता तिची मुद्रा मला स्पष्ट दिसली. ती मुकुलिका होती. मुकुलिका? आईने तिला नगरातून हाकलून दिले होते, पण तिच्या हातून जे घडले होते त्यात काय तिचा एकटीचाच दोष होता? एक विचित्र करुणेची लाट माझ्या मनात उसळली. समोर मृत्यूशय्येवर पडलेला माधव माझ्यासाठी हा परवा मुसळधार पावसात भिजत गेला. आज बेशुद्ध स्थितीत तळमळत पडला आहे. तशीच ही मुकुलिका. मी सहानुभूतीपूर्व स्वराने विचारले, कसं काय मुकुलिके, बरी आहेस ना? पुढे येऊन मला प्रणाम करीत ती म्हणाली, महाराजांच्या कृपेनं दासीचं बरं चाललं आहे. सलज्ज स्मित करीत ती कोपऱ्यात उभी राहिली. तिच्याकडे पाहता पाहता मला वाटले, यौवन किती नाजूक फूल आहे. मुकुलिका अशोकवनात माझ्या सेवेला होती तेव्हा. त्या रात्रीची मला आठवण झाली. बाबांच्या मृत्यूच्या कल्पनेने मला अगदी अस्वस्थ करून सोडले होते. तापलेल्या वाळवंटातून चालणाऱ्या प्रवाशाने झाडाची सावली शोधावी तसा मी मानसिक वेदनांतून सुटण्याचा प्रयत्न करीत होतो. मुकुलिकेने मला तो मुक्ततेचा मार्ग दाखविला. तिचे आणि माझे ओठ जुळताच माझ्या मनातली मृत्यूची ती विचित्र भीती पार लोप पावली होती. रुग्णशय्येपाशी बसून जुन्या कामुक आठवणीत रंगून जाणाऱ्या माझ्या मनाची मला लाज वाटली. राजवैद्यांना अष्टप्रहर माधवापाशी बसायला बजावून मी खोलीबाहेर आलो. मुकुलिकाही माझ्या मागोमाग आली. पुन्हा सलज्ज स्मित करीत ती मला म्हणाली, महाराणींना पाहिलं नाही मी अजून. माधवाला बरं वाटल्यावर राजवाड्यावर ये, दर्शन होईल. युवराज चालू लागले का, बोलू लागले का, महाराजांना ते कशी हाक मारतात? मी तिला काही उत्तर दिले नाही, पण तत हा शब्द माझ्या कानात घुमू लागला. परवा संध्याकाळी मी देवयानीच्या महालात गेलो तेव्हा शर्मिष्ठेच्या कडेवर बसलेला पुरू आपल्याला अशीच हाक मारित होता. एखादा झरा जरा डोंगरावरून खळखळत खाली येतो तसा तो अवखळतपणे शर्मिष्ठेच्या कडेवरून माझ्याकडे येऊ पाहत होता. देवयानीच्या भीतीने आपण त्याच्या हाकांकडे लक्ष दिले नाही. आपल्या या उपेक्षेने त्या बाळजीवाला किती दुःख झाले असेल. शर्मिष्ठेचा शेवटचा निरोप घेताना मी त्याला जवळ घेतले नाही. जन्मभर पुरावेत इतके त्याचे पापे घेतले नाही. त्याचे मस्तक आसवांनी न्हाणले नाही. पिता इतका निर्दयी होऊ शकतो? यावेळी पुरू कुठे असेल? शर्मिष्ठा काय करीत असेल? लहानपणी बाहुलींच्या लग्नात अक्षदा म्हणून मोती उधळणारी शर्मिष्ठा आज पोटच्या गोळ्यासाठी कुणाच्या दारात टिपेगाळीत 4 घासांची याचना करीत असेल.
मी काहीच बोलत नाही असे पाहून मुकुलिका गोंधळली. ती मृदू स्वराने म्हणाली, काही चुकलं का माझं बोलताना? स्वतःची विकल मनस्थिती लपविण्याकरिता मी म्हणालो, छे छे, तुझं नाही माझंच चुकलं. तू इतक्या दिवसांनी भेटलीस, माधवासारख्या माझ्या परम मित्राची शुश्रूषा करताना तू दिसलीस, तरी काय बरी आहेस ना? या शब्दांपलीकडे मी एका अक्षरांनाही तुला चौकशी केली नाही. खरंच माधवाच्या घरी कशी आलीस तू? ती सांगू लागली, एका थोर साधूच्या सेवेत आहे मी. ते तीर्थयात्रा करीत करीत इथं आले आहेत. नृत्यशाळेजवळच्या मठात मुक्काम आहे आमचा. माधवाला ताप भरताच त्यांची आई घाबरली. अनेक संकटांनी बिचारीचं मन अगदी अधू होऊन गेलंय. अलीकडे माधवाचं मन पुन्हा एका मुलीवर जडलंय म्हणे. लग्नसुद्धा लवकरच व्हायचंय होतं. माधव परवा रात्रीच महाराजांना हे सगळं सांगणार होता, पण अगदी अचानक हे विचित्र आजारपण घरात आलं. ताप भरून 2-2.5 प्रहर झाले नाहीत, तोच माधवाला वाद झाला. म्हातारीचा सारा धीर सुटला. ती मठात गुरु महाराजांच्या प्रवचनाला येत होती. तिनं त्यांच्याकडं धाव घेतली. त्यांनी तिला अंगारा मंत्रून दिला. घरी तारकेशिवाय कुणी नाही हे कळताच गुरु महाराजांनी मला इथं पाठवून दिलं. तुझे हे गुरु महाराज पाहायला हवेत एकदा. त्यांच्या प्रवचनांनी मला शांती मिळत असेल तर मला सुद्धा हवी आहे. मुकुलिका काहीच बोलली नाही. ती नुसती हसली. तिचा निरोप घेत मी म्हणालो, मुकुलिके, माधव माझा दुसरा प्राण आहे. असा मित्र त्रिभुवनात शोधून मिळायचा नाही. डोळ्यात तेल घालून त्याची शुश्रूषा कर. तुझे उपकार मी विसरणार नाही. ती सलज्ज स्मित करीत म्हणाली. इश, हे काय बाई भलतंच बोलणं. त्या दिवशी रात्रीही मला झोप आली नाही. मन प्रथम मुकुलिकेचा विचार करीत होते. राजमाता वनप्रस्थ झाली हे कळल्यानंतरच तिला हस्तिनापुरात पाऊल टाकायचा धीर झाला असावा. पण मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. ते तिने नगरात परत येण्याचे धैर्य दाखविले म्हणून नव्हे. मागची अशोकवनातली मुकुलिका आणि आजची मुकुलिका, किती विलक्षण बदल झाला होता तिच्यात. ती लंपट मुकुलिका आणि ही सेवाशील मुकुलिका. ज्यांच्या परिवारात ती राहते त्या साधू महाराजांचे दर्शन एकदा घ्यायलाच हवे. कुणी सांगावे, एखाद्या त्रिकालज्ञानी पुरुष असेल तो. शर्मिष्ठा आणि पुरू कुठे आहेत हे त्यांच्याकडून कळले तर. हा विचार मनात आला, मात्र कुणीतरी रसरसलेल्या निखाऱ्यांवरून आपल्याला फरफटत ओढीत नेत आहे असे मला वाटू लागले. शर्मिष्ठा कुठे असेल? पुरू काय करीत असेल? तत्त म्हणून हे बालक बडबडू लागले म्हणजे शर्मिष्ठेच्या मनाची काय अवस्था होत असेल? ती आई बापांकडे परत जाईल का? ती कुठे जाईल? का शेवटी निराश होऊन एखाद्या पर्वताच्या कड्यावरून पुरूला उराशी धरून खालच्या दरीत उडी टाकेल? शर्मिष्ठा आणि पुरू यांचे दरीत पडलेले रक्तबंबाळ देह माझ्या डोळ्यांपुढे दिसू लागले. गिधाडे त्यांच्यावर झडप घालीत होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले तरी ते भयंकर दृश्य दिसतच होते. त्या छिन्न विछिन्न देहातून आरक्त अग्निज्वाळा उठतच होत्या आणि तांडव नृत्य करीत होत्या. कुठं आहे तो कपटी प्रियकर? कुठं आहे तो कामुक पती? कुठं आहे तो बेजबाबदार बाप? त्या अग्निज्वाळा दिवसभर माझा पाठलाग करीत होत्या. रात्रीसुद्धा त्यांनी माझी पाठ सोडली नाही. मध्यरात्र झाली तरी झोप येईना. शेवटी झोप यावी म्हणून कालच्यापेक्षा थोडे अधिक मद्य घेतले. आणखी घ्यावे असे वाटत होते. कसलेही स्वप्न पडू नये म्हणून. मध्याच्या धुंदीत शुद्धबुद्ध हरवून जावी अशी तीव्र इच्छा मनात पुन्हा पुन्हा निर्माण होत होती. पण देवयानीला दिलेले वचन आठवले. तिचा संतापी स्वभाव डोळ्यांसमोर उभा राहिला. मग मोठ्या कष्टाने मी मन आवरले. पण एकीकडे आवरलेले मन दुसरीकडे स्वैरपणे भ्रमंती करू लागले. मध्याचे उत्तेजित झालेल्या शरीराला स्त्रीसुखाची तहान अधिकच तीव्रतेने जाणवू लागते. कुणाला ठाऊक, स्त्रीच्या कोमल स्पर्शासाठी मी तळमळू लागलो. एकदा वाटले उठावे आणि देवयानीच्या महालात जावे.
पण लगेच मनात आले, आपल्या तोंडाला मद्याचा वास येत आहे. हे कळताच ती चवताळून जाईन. एकीकडून शर्मिष्ठा कुठे असेल या कल्पनेने मन व्यथित होत होते आणि दुसरीकडे तिच्या सहवासातील उन्मादक प्रणय क्षणांची चिंतन करीत होते. ती सारी रात्र मी अशी काढली. माधवाच्या प्रकृतीची विचारपूस करायला मी त्याच्याकडे जात होतो आणि दररोज उदास मनाने राजवाड्यावर परत येत होतो. माझा मित्र आज ना उद्या शुद्धीवर येईल, मला ओळखील, त्याचा हात हातात घेऊन आपल्या हृदयातील व्याकुळता आपण त्याला सांगू. न उचलणाऱ्या हाताने आपल्या डोळ्यात उभे राहिलेले पाणी पुसण्याचा तो प्रयत्न करील, अशी फार फार आशा होती मला. पण राजवैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. माधवाची आई डोळ्यांचा दिवा करून माधवाला दंश करायला टिपलेल्या काळसर्पाला रोखून धरत होती. मुकुलिका घटकाभर सुद्धा विसावा न घेता त्याची सेवा करीत होती. मुग्ध तारका माधवाचे पाय दाबीत एखाद्या भयभीत हरिणीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे टकमक बघत होती. 5व्या दिवशी माधव शुद्धीवर येत आहे असे वाटले. तो खूप कण्हत होता. तारकेने सहज त्याला काका काका म्हणून हाका मारल्या. त्याने ओ दिली असे आम्हा सर्वांनाच वाटले. त्याचे ते उत्तर ऐकून तारकेचे डोळे आनंदाने पाणावले. आजी आजी म्हणत ती आत आनंदाने धावत गेली. राजवैद्यांच्या मुद्रेवर समाधानाची छटा उमटली. मुकुलिका खुलली. मलाही खूप आनंद झाला. मी माधवाच्या उशाशी जाऊन बसलो आणि म्हणालो, माधव, माधव, ओळखलं मला? तो कण्हत पुटपुटला, महाराणी, महाराजांची तशी आज्ञा आहे. आजच, अगदी पहिल्यांदाच हे पुरे वाक्य तो बोलला होता. पण ते कानावर पडताच कुणी करवतीने काळीच कापत आहे असे मला वाटले. त्या भयंकर रात्री पुरूला घेऊन रथातून उतरताना शर्मिष्ठेने त्याला विचारले असेल, मी उतरायलाच हवं का? तिला या वादळ वाऱ्यात असहाय स्थितीत सोडणे अत्यंत निर्दयपणाचे आहे हे माधवाला जाणवले असावे. पण त्याला ते करणे प्राप्त होते. त्याने नाईलाजाने शर्मिष्ठेला सांगितले असेल, महाराजांची तशी आज्ञा आहे. माधवाचे हळुवार मन मला ठाऊक होते. त्याच्या शरीराला जसा तो वादळ वारा सोसला नाही तसा त्या मनाला मी केलेला शर्मिष्ठेचा त्यागही सहन झाला नाही. आणि या ययातीला त्याच्या स्कंधावर मान ठेवण्यात ब्रह्मानंद आहे असे शर्मिष्ठेने मानले. ज्याच्या बाहुपाशात आपल्याला कळी काळही स्पर्श करू शकणार नाही अशी शर्मिष्ठेची श्रद्धा होती. त्या निरागस प्रेममूर्तीचा त्याग करताना ययातीला मात्र काही वाटले नाही. त्या रात्री माझ्या स्वप्नात ते 2 आवाज मला पुन्हा ऐकू आले. ते दोघे मोठमोठ्यांनी भांडत होते. मी दचकून जागा झालो आणि उशीजवळ ठेवलेला मद्याचा चषक उचलला. तो पेला नव्हता, तो समुद्र होता. माझ्या मनात पेटवलेल्या वडवानल त्या समुद्रातच बुडविणे शक्य होते.